नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे शीतल्स किचनमध्ये। तर आज इथे मी तुम्हाला मस्त तांदळाच्या पिठाची पोळी बनवून दाखवणार आहे। तर इथे बघा मी 1 वाटी आणि वर थोडं म्हणजे 1.25 वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घेणार आहे आणि त्यानंतर यामध्ये थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर टाकून घेणार आहे। तर तुम्ही इथे जिऱ्यासोबत थोडंसं चिली फ्लेक्स टाकू शकतात, कोथिंबीरीसोबत थोडीशी कसुरी मेथी सुद्धा याला चव वाढवण्यासाठी टाकू शकतात आणि अजून तुम्हाला कोणते स्पाइसेस आवडत असतील तर ते सुद्धा यामध्ये टाकू शकतात किंवा नुसतं पाण्यामध्ये मीठ टाकून प्लेन तांदळाची पोळी सुद्धा तुम्ही इथे करू शकता। तर अशा पद्धतीने छान उकळ येऊ द्यायची आपल्याला पाण्याला आणि त्यामध्ये बघा 1 वाटी एवढं तांदळाचं पीठ टाकणार आहे। तर हे तांदूळ मी स्वच्छ धुवून वाळवलेले आहेत सावलीमध्येच आणि त्याचं पीठ करून आणलंय, घरीच बनवलेलं हे तांदळाचं पीठ आहे। तर अशा पद्धतीने हे तांदळाचं पीठ हे संपूर्ण पाण्यामध्ये चांगलं मिक्स करायचंय आणि छान तांदळाचं पीठ हे पाणी पूर्ण शोषून घेईपर्यंत, याचा छान घट्ट गोळा होईपर्यंत याला चांगलं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। चांगलं याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये या तांदळाच्या पिठाला। तर अशा पद्धतीने घट्ट गोळा होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं आहे। त्यानंतर यावरती आपण झाकण ठेवून एक 10 मिनिटं याला वाफ येऊ देणार आहे आणि इथे बघा मी या स्टेजला गॅस बंद करून टाकलेला आहे आणि झाकण ठेवून आपल्याला इथे हे पीठ जे आहे तयार झालेलं हे आपल्याला वाफून घ्यायचंय। तर याला गॅस चालू ठेवायची गरज नाहीये। इथे आपण झाकण ठेवून गॅस बंद करून 10 मिनिटं असंच झाकून ठेवणार आहे। 10 मिनिटानंतर बघा इथे हे ताटलीमध्ये पीठ काढून घेणार आहे आणि हे पीठ अजूनही गरम आहे, त्यामुळे थोडंसं कोमट होईल किंवा हाताला सोसवेल अशा पद्धतीने झाल्यावरच याला आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय। तर इथे बघा सुरुवातीलाच मी इथे हे चमच्याचं जे पीठ लागलेलं आहे तांदळाचं ते काढून घेणार आहे आणि तुम्हाला सुद्धा माझ्या पद्धतीने अशा छान तांदळाच्या पोळ्या बनवायच्या असतील तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। तर इथे बघा थोडंसं तेल टाकून मी ही चांगली जी आपली उकड आहे ती एकजीव करून घेणार आहे, एकसारखी मळून घेणार आहे। तर अशा पद्धतीने थोडंसं कोमट असतानाच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर नेहमी त्याच गव्हाच्या पोळ्या किंवा बाजरीच्या ज्वारीच्या भाकरी खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो, म्हणून थोडंसं काही चेंज म्हणून इथे आज या तांदळाच्या पोळ्या मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर अशा पद्धतीने बघा आपलं जे पीठ आहे ते चांगलं एकजीव करून झालेलं आहे आणि त्यातलाच एक छोटासा गोळा घेऊन इथे मी तुम्हाला छान पोळी लाटून दाखवणार आहे। तर हे सगळं करत असताना मी गॅसवर तवा तापत ठेवलेला होता, त्यामुळे आपला तवाही छान आता तिकडे गॅसवर तापतो आहे, तोपर्यंत आपण इथे पोळी लाटून घेणार आहे। तर आपण रेग्युलरची पोळी जशी करतो त्याच पद्धतीने करायचं आहे। इथे फक्त आपल्याला आतमध्ये तेल लावून त्रिकोणी पोळी करायची नाहीये, डायरेक्ट हा गोळा आपल्याला लाटायला घ्यायचा आहे आणि छान गोल आकारात लाटायचा आहे। आणि पूर्ण लाटल्यानंतर तुम्हाला जर एखाद्या झाकणाच्या डब्याने एखाद्या डब्याच्या झाकणाने याला चांगलं गोलाकार करून घ्यायचं असेल तर करू शकतात। मी जशी लाटली आहे तशीच भाजून घेणार आहे। तर इथे व्यवस्थित खूप जास्त जाड नाही, खूप जास्त पातळ नाही, अशा प्रमाणात ही पोळी मी लाटलेली आहे। तर अशाच पद्धतीने तुम्ही नाचणीचं पीठ घेऊन सुद्धा छान पोळी बनवू शकतात आणि बाजरीचं पीठ सुद्धा अशा पद्धतीने छान उकड काढून तुम्ही ज्यांना भाकरी करता येत नाही ते अशा पद्धतीने छान त्याच्या पोळ्या लाटून त्याचे फुलके सुद्धा बनवू शकतो बाजरीच्या पिठाचे। तर मस्त ही पोळी आपली इथे छान आता लाटून झालेली आहे बघा। तर मस्त आता आपला तवा देखील चांगला तापलेला आहे, तर आपण तव्यावरती ही पोळी टाकून घेणार आहोत। तर अगदी आपल्या पोळीसारखीच ही पोळी भाजायची आहे। भाजताना थोडंसं तेल तूप तुम्हाला जे काही आवडेल ते तुम्ही याला लावून भाजू शकतात। तर हे एका साईडनी छान भाजून निघल्यावर आपण याला पलटून घेणार आहे आणि छान बघा थोडी फुगते पण आहे। तर अशा पद्धतीने बघा खालून छान डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि नंतर याला वरतून आणि खालून दोन्ही बाजूनी छान थोडंसं तेल तूप तुम्हाला जे आवडेल ते लावून घ्या आणि मस्त ह्या तांदळाच्या पोळ्यांचा आनंद घ्या। तर एकदम मस्त लागतात खायला आणि याच्यासोबत तुम्ही कुठलीही भाजी चटणी लोणचं काहीही खाऊ शकतात, तुम्ही कशासोबतही ही पोळी खाऊ शकतात। तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि मी केलेली पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा नक्कीच या पोळ्या करून बघा। आणि कधी काय होतं, घरात गव्हाचं पीठ नसतं किंवा आपल्याला दळण करायचं लक्षात राहिलेलं नसतं किंवा बाहेरून घरी येताना आपण आटा वगैरे पण आणलेला नसतो, तर त्यावेळी अशा पद्धतीने तांदळाच्या पोळ्या तुम्ही करून खाऊ शकतात। तर मस्त अशा ह्या पोळ्या झालेल्या आहेत, एकदम छान पांढऱ्या शुभ्र अशा दिसतात। प्लेन सुद्धा तुम्ही नुसत्या मीठ टाकून करू शकतात, जिरे कोथिंबीर हे तुम्हाला जर काही आवडत नसेल तर। आणि इथे बघा मी तुम्हाला एका हातातच बघा ही पोळी घेऊन दाखवते, एकदम छान मऊसूत अशी ही पोळी झालेली आहे। तर अगदी लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण ही पोळी खाऊ शकतात। तर नक्की ट्राय करा आणि खा प्या मजा करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा। थँक्यू, धन्यवाद।